अकोल्यातून एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. बिंदीघर नावाच्या कॉस्मेटिक दुकानाच्या आड महिलांचा लैंगिक छळ केल्याचा गंभीर आरोप झाला आहे. दुकानात येणाऱ्या महिलांचे गुपचूप व्हिडिओ काढले जात होते आणि त्याच व्हिडिओंच्या आधारे त्यांना ब्लॅकमेल केलं जात होतं. फोन कॉल्स, मेसेजेस, धमक्या, मानसिक दबाव टाकून महिलांना पुन्हा पुन्हा दुकानात बोलावलं जात होतं. या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच संपूर्ण अकोला शहरात खळबळ उडाली आहे. महिलांच्या सुरक्षितेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून पोलिसांनी या प्रकरणात 3 आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मोबाईल डेटा, कॉल रेकॉर्ड्स आणि डिजिटल पुराव्यांच्या आधारे सखोल तपास सुरू आहे. प्रश्न एकच आहे, महिला सुरक्षित आहेत का? या घटनेनंतर दोषींवर कठोरात कठोर कारवाई व्हावी अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे. घेतलेले आहे. एकूण 4 आरोपी आहेत. ते भरपूर महिला आहेत. त्याच्या फोनमध्ये एवढ्या हिंदू महिलांचे आणि मुलींचे व्हिडिओज आहेत, ज्या व्हिडिओच्या भरोश्यावर तो ब्लॅकमेल करतो त्या महिलांना, त्यांच्याकडून पैसे उकळतो, शारीरिक संबंध प्रस्थापित करतो आणि त्यानंतर त्यांना त्याच व्हिडिओच्या भरोश्यावर त्यांनी त्याचं एक कमाईचं साधन बनवून ठेवलेलं आहे. प्रयत्न केला होता पोलिसांमध्ये तक्रार करण्याचा, पण त्यांनी मला व्हिडिओ दाखवले आणि मला धमकी दिली की मी तुझ्या घरी सांगेल. वारंवार मला धमक्या देत आला. त्यामुळे मी बिलकुल देऊच शकली नाही कुठेच जाऊन कुठलीच तक्रार. आहे परिबिंदीघर, तिथे मी पार्लरचं सामान वगैरे घ्यायला जायची. त्या ओळखीमधनं त्यांनी मला त्याच्या ग्रुपमध्ये जॉईन केलं. ग्रुपमध्ये जॉईन केल्यानंतर त्यांनी एके दिवशी मला नको त्या अंगाला स्पर्श केला. मी त्याला नकार दिला तर त्यांनी मला त्याच्या CCTV मध्ये जे काही ॲड झालेलं आहे त्यांनी मला तो व्हिडिओ दाखवून वारंवार माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवून मला धर्मांतर करायला सुद्धा भाग पाडलं आणि माझे बरेचसे व्हिडिओ काढून मला ब्लॅकमेल करून माझ्याकडून पैशाची पण मागणी केली. आता मी पैसे देऊ शकत नाही, त्यामुळे त्याचं ते प्रकरण जास्तच वाढलं. त्याचं म्हणणं होतं, तुला जर हे प्रकरण दाबायचे तू आमच्या धर्मात ये, मुस्लिम धर्म स्वीकार कर. मी ते सर्व नाही ऐकलं, त्यामुळे त्यांनी मला मारायचा पण प्रयत्न केला. आता मी हतबल झाली, त्याच्यामुळे मी पोलीस कंप्लेंट केली आणि मला त्याचा मानसिक आणि शारीरिकरित्या खूप छळ झालेला आहे. माझा सिटी कोतवाली या ठिकाणी फिर्यादीने तक्रार दिली. त्या संदर्भात ह्या ज्या फिर्यादी आहेत त्यांचे 2024 ते 2026 पर्यंत जे आरोपी आहेत त्यांच्यासोबत त्यांनी म्हणजे आरोपींनी त्यांचे हे शारीरिक शोषण केलं त्या संदर्भात, तसेच वारंवार शारीरिक शोषण केल्याबाबत हा गुन्हा आहे आणि पोलीस स्टेशनला फिर्यादीच्या रिपोर्टवरून अपराध क्रमांक 92/2026 अशा पद्धतीने गुन्हा दाखल आहे आणि गुन्ह्यात एकूण 4 आरोपी आहेत. त्यापैकी आपण 2 आरोपींना अरेस्ट केलेली आहे आणि तपास सुरू आहे. गुन्ह्यातील जे 2 आरोपी आहेत त्यांचा आज आपण PCR घेत आहोत. तपास अधिकारी आज माननीय न्यायालयात PCR घेण्यासाठी रवाना होत आहे.